से जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनोहरि. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारु प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. विठ्ठल विठ्ठल आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी श्री जन्माचे आनंदाने स्वागत श्री जन्माचे आनंदाने स्वागत आणि पुरुष जन्माचे ही सन्मानाने कौतुक करण्यासाठी अर्थात स्त्री व पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी देशातील जगातील विश्वातील समाजातील स्त्री पुरुषांमध्ये बांधलेली विषमता टाळण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा विचार माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा पर्याय. कीर्तन जुगलबंदीचा हा एक सुंदरसा प्रयोग
समाज प्रबोधनाचा हा एक सुंदरसा प्रयोग आणि या जुगलबंदी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे. कोणता अभंग आहे? आपोलिया हिता जो असे जागता. कोणता अभंग आहे? आपोलिया हिता जो असे. बघा सर्वजण म्हणाले की नाही, नसल म्हणाली तर आता म्हणा. आपोलिया हिता जो असे जागता. असा हा सर्वांच्या हृदयात बसलेला अभंग आहे. हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे. सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे आणि प्रत्येक भाविक भक्ताच्या कानपाठ आहे. इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने हा अभंग ऐकलेला आहे आणि असेलच एखादा भाविक भक्त की ज्याने आजपर्यंत आपोलिया हिता हा अभंगच ऐकला नाही, तर तो महाभाग्यवंत. कमीत कमी आपल्या कार्यक्रमात ठेवण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठला अर्थात अभंग तुकोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा गेल्या 7 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ज्यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन केले असे असणारे आमच्या हरिभक्तपरायण रुक्मिणीताई महाराज हावरे आमच्या आत्यांच्या मैत्रीण आहेत. म्हणजे आमच्याही आत्याच आहेत. आम्ही त्यांना आत्याच म्हणतो. आमच्या आत्या राधिकाताई महाराज चाळक आणि आमच्या रुक्मिणीताई दोघी जणी वृंदावनला सोबत शिकायला होत्या. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. त्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आला. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच महिला मंडळ आणि ताईंनी सांगितलं की वैयक्तिक नाव माझं घ्यायचं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, कारण हा कार्यक्रम आमच्या सर्व महिलांचा आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, तर महाराजांना माहिती असेल, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर आम्हाला लिस्टच लिहून देतात नावं घेण्यासाठी. परंतु ताईंचं अंतकरण फार मोठं आहे. ताईंनी सांगितलं की हा कार्यक्रम सर्व महिला मंडळींचा कार्यक्रम आहे. खरं सांगू ताई, जो नाम के लिए कार्य नहीं करता, जो नाम के लिए कार्य नहीं करता, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. आणि स्वभावही अत्यंत गोड आहे. कधीच रागावून बोलणार नाही. अत्यंत शांत स्वभाव. संपूर्ण महाराष्ट्रभर ताई कीर्तन करत फिरतात. ताईंच्या कथाही भरपूर प्रमाणामध्ये असतात. आत्ताच हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराजांच्या मातृपितृ स्मरणार्थ ही कथा होती. त्या ठिकाणी ताईंची भेट झाली. खूप सुंदर ताईंचा स्वभाव. ताईंमुळे तुम्हा सर्वांचं दर्शन घडण्याचा योग आला. ताईंवरती प्रेम करणारे बरेचसे भाविक भक्त औरंगाबादवरून या ठिकाणी दररोज कीर्तनाला येतात. त्याचप्रमाणे आमचे काका आहे. सप्ताहाच्या सर्वच महिला मंडळी, तनाने मनाने धनाने सहकार्य करणाऱ्या सर्वच महिला मंडळी, सर्व महिला मंडळींसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या महिला मंडळी सुद्धा उदार आहेत. उदार उदार उधार नाही. असतीलच कोणी उधार, तर त्यांनी पण व्हा उदार. ताईंनी जरी नाही पसरवला पदर, तरी तुम्हाला येऊ द्या त्यांची कदर. आणि जेव्हा तुम्हाला येईल त्यांची कदर, जेव्हा तुम्हाला खरंच मनापासून येईल त्यांची कदर, तेव्हा या तालुक्यात नव्हे,
अवघ्या जिल्ह्यात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात पसरेल या गावच्या या महिला सप्ताहाचा गजर. सुंदर असे नियोजन या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य, काय नाव महाराजांचे? हरिभक्तपरायण नारायण महाराज, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज, हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज, हरिभक्तपरायण दत्ता महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज, सर्वच महाराज मंडळी, सारेच महाराज आहेत. हरिभक्तपरायण पेटी मास्तर आमचे कापसे महाराज, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण दत्ता महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे, कीर्तन. त्याचप्रमाणे इकडच्या ताई हरिभक्तपरायण वैष्णवी ताई, मला ऐकायला कमी येतं ना वयामानानुसार. त्याचप्रमाणे ज्योतिताई, हरिभक्तपरायण ज्योतिताई, सर्वच आमच्या महिला भगिनी. त्याचप्रमाणे आमचे दोन्ही शूटिंगवाले दादा. साऊंड सिस्टीमही फार छान आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. फार सुंदर सिस्टीम आहे. सर्वच नियोजन फार सुंदर आहे. जमलेले सर्वच क्षेत्रातील सर्व अधिकारी मंडळी, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला या ठिकाणी आपले हे दुसरे वर्ष आहे. महिला सप्ताहाचे हे दुसरे वर्ष आहे आणि या सप्ताहामध्ये सर्वात जास्त सहभाग हा महिलांचा आहे. म्हणून आपल्या आजच्या कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? आपला विषय काय आहे? मोठ्याने बोला सर्वजणी. आपला विषय काय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे अरे अरे, लय मिळाल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? मुलगी श्रेष्ठ. आणि मुलगीच श्रेष्ठ आहे हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला आणि कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाचा समतोल राखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, समाजाचे पतन रोखण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, उन्नत आणि पॉवरफुल देश घडवण्यासाठी आपला विषय आहे की मुलगा श्रेष्ठ. पुरुष मंडळ, आपला विषय काय आहे? आपला आणि मुलगा श्रेष्ठ हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगाच श्रेष्ठ आहे. आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि मुलगी श्रेष्ठ हे पटवून देत असताना अभंग हे सोडवावा. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहे त्यांचा देवालाही आनंद वाटतो. आता सात्विक मुलं मुली कोण? तर जे गीता भागवत
भागवत श्रवण करतात ते, आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे, तुकोबाराय म्हणतात माझ्या हातून त्यांची सेवा घडो, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला एकंदरीत या अभंगातून तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. कसे? लक्ष देऊ नाही का? आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. माता अगोदर, माता अगोदर मग पिता. कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर, कन्या अगोदर मग पुत्र. गीता भागवत करीती श्रवण, गीता अगोदर, गीता श्रीलिंगी आहे, गीता अगोदर मग भागवत. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म, या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. वाह वाह, क्या बात है. अजून राहिलंय पुढे. महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. तालियां देनी है तो ऐसे दे दो कि हमें भी जोश आ जाए. गीता माणसाला कळाली पाहिजे. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसते. एक पठ्या विटीने दगड फोडीत होता. वीट वीट भिंत बांधायची वीट घेतली, विटन लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसरे एकानं पाहिलं, विचारलं काय रे काय करतो? दगड फोडितो. अरे इटीनं कुठं दगड फुटत असतो का? डोकं वापर डोकं. मग त्याने ती वीट फेकून दिली आणि डोकं वापरलं. त्याने डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं डोकं कसं काय फुटलं? मग याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले अरे गाडवा मूर्खा बावळाटा बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. हा म्हणाला अहो डॉक्टर साहेब डोक्याचा वापर केला म्हणून तर एवढं झालं, आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही. बघा हा डोकेबाज. विठ्ठला आशांना कधी कळायची बरं गीता? असो, तुकोबारायांनी मुलीला अगोदर प्राधान्य दिलेले आहे, मुलीला अगोदर स्थान दिलेले आहे. म्हणून आपले म्हणणे आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने बोला सर्वजणी. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा कोण श्रेष्ठ आहे? हा असा आवाज पाहिजे. मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतला.
आणि त्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपणास सांगितला की नाही? मोठ्याने सांगा, या महाराजांना ऐकायला थोडं कमी आहे. सांगितला की नाही? सांगितला. आपोलिया हिता जो असे जागता, या अभंगाचा अर्थ महाराजांनी सांगितला, पण तो अर्थ महाराजांनी मनाला वाटेल तोच सांगितला. महाराज म्हणाले की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. तर याचा अर्थ असा नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज याचा अर्थ कसा आहे ते तुम्ही सांगा. तर मी सांगते, लक्षपूर्वक ऐका. आपण ऐकताना पण महिला मंडळ ऐकताना नक्की, नाहीतर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. असंच एके ठिकाणी एक मावशी माझ्या समोर कीर्तनात बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. आळ्या पिळ्या माहितीये ना? सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. म्हटलं मावशी शेळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणाल्या, महाराज शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावली, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं मग पण काय? मावशी म्हणाल्या, महाराज कुलूप लावलं ही गोष्ट खरी, कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण अगोदर कुलूप लावलं की अगोदर कडी लावली तेच माझ्या ध्यानात येईल. म्हणलं मावशी अगोदर कडी लावून मग कुलूप लावलं असेल तर मग ठीक आहे, आणि जर अगोदर कुलूप लावून मग कडी लावली असेल तर मग राम 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 राम. अहो चालू कीर्तनातून उठल्या ना मावशी घरी जायला, मग मागून सुनबाईंनी आवाज दिला, आत्याबाई ओ आत्याबाई कुलूप बरोबर लावली, बसा खाली बसा खाली. तेव्हा कुठं मावशी खाली बसल्या. आता मला सांगा, असं श्रवण असावं का? असं श्रवण असावं का? तर मग श्रवण कसं असावं? तर श्रवण असं असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदाभेद हे नष्ट झाले पाहिजे, असं माणसाने ऐकलं पाहिजे. असं आपण सर्वजण ऐकताना नक्की नक्की मग ऐका. आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, म्हणजे जो, जे नाही, जो. पण हे महाराज म्हणाले की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. तर जे नाही, जो, जो स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. जो मुलगा, जो पुरुष, जो माणूस स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. त्यांचे माता पिता नाही, तिचेही माता पिता नाही, तर त्याचे माता पिता धन्य आहे, असा या अभंगाचा अर्थ आहे. मग आता मला महिला मंडळ खरं खरं सांगा, या महाराजांनी अभंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? सांगितला की नाही? नाही, त्या बोलणारच नाही, ते आमच्या पार्टीचे. अहो या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे. नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे, पण पुरुषाला धन्यता देऊन सुरुवात केलेली आहे. इको कमी करा थोडं. पुरुषाला धन्यता देऊन सुरुवात केलेली आहे, कारण तुकोबारायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादी आहे. आता कोणती यादी? तर संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे.
संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. बळीराजा स्वतःच्या हिताला जागा होता. इतका जागा होता, इतका जागा होता, इतका जागा होता की बळीराजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राचार्याने बळीराजाला सांगितले, बळीराजा तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस, कारण तुझ्या समोर प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे, त्यामुळे तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस. परंतु बळीराजाने गुरूंचे ऐकले नाही आणि 3 पावले भूमी भगवंताला दान दिली. पुढचे चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलेच माहिती आहे. मग यावर बळीराजाची माता म्हणाली, बळीराजाच्या आईचे उद्गार आहेत, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. याला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार. कुणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार? आंधळ्या मात्या पित्याने इच्छा प्रगट केली, बाळ काशीला जावं वाटतं रे, बाळ काशीला जावं वाटतं. कोण होता तो बाळ? कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. मग श्रावण बाळाने कावड तयार केली, त्या कावडीच्या पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवले, काशी यात्रेला निघाला. आजही आमच्या बऱ्याच श्रावण बाळांना वाटतं की आपल्या मात्या पित्याला नाही कावडीत बसून पण कमीत कमी गाडीत बसून का होईना आई बापाला 4 धामात न्यावं, 4 धामात न्यावं. पण हिच्या पुढं याचा नाविलाज असतो, हिच्या पुढं. आणि आई बापाला 4 धामात नेण्याऐवजी आई बापाला वृद्ध आश्रमात नेतो. विठ्ठल विठ्ठल श्रावण बाळाने कावड तयार केली, कावडीच्या पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवले, काशी यात्रेला निघाला. रस्त्याने जाताना मात्या पित्याला तहान लागली, कावड एका झाडाखाली ठेवली आणि पाणी आणण्यासाठी नदीवर गेला. पाणी आणण्यासाठी नदीवर गेला आणि दशरथ राजाचा बाण लागला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला. श्रावण बाळ मेला, स्वतःच्या हितासाठी जागला. कारण मात्या पित्याची सेवा करणं हे आपले हित आहे आणि त्या आपल्या हितासाठी तो जागला, त्या आपल्या हितासाठी तो जागला. म्हणून तुकोबाराय त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. ते अभंगाच्या प्रथम चरणी. आपोलिया हिता जो जागता, आपोलिया हिता जो जागता, आपोलिया हिता जो जागता, आपोलिया हिता जो जागता, आपोलिया हिता